नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त स्मोकी अशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली ताकाची कढी बघतोय। तर त्यासाठी इथे मी एक दगड घेतलेला आहे। अशा प्रकारच्या चपट्या आकाराचा हा दगड आपल्याला घ्यायचा आहे। दगड आणल्यानंतर आपण मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा दगड तुम्ही परत सुद्धा वापरू शकतात। दगड मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्याला गॅसवर तापवायला ठेवायचा आहे। पूर्वीच्या काळी चुलीवरती स्वयंपाक करायचे आणि त्यावेळेला कढी करायची असेल तर हा दगड चुलीतील निखाऱ्यांवरती मस्त गरम केला जायचा, परंतु आता गॅस आहे त्यामुळे आपण हा गॅसवर अशा प्रकारे तापवू शकतो। तर दगड गरम होतोय तोपर्यंत आपण कढीचं वाटण बनवून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घेऊया। 4 ते 5 लवंग घेऊया। लवंगमुळे कढीला खूप छान चव येते। थोडंसं दगडफूल घेऊया आणि 1 चमचा जिरं घेऊया। सर्व वाटण मस्त बारीक करून घेऊया। वाटण बनवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला इथे दही घ्यायचे। आज मी इथे दह्याची कढी बनवणार आहे। तुम्ही दही नसेल तर ताक सुद्धा वापरू शकतात। साधारण 1 पाव एवढं दही आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये आपण घालून घेऊया। सर्व मिश्रण आपण मस्त एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर रवीच्या साहाय्याने आपल्याला हे मस्त प्लेन करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया। कढी ज्या प्रकारे आपल्याला पातळ हवी आहे तसं पाणी आपण यामध्ये घालूया। चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया। साधारण 2 फांद्या इथे मी कढीपत्त्याच्या घातलेल्या आहेत। तुम्ही आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकतात आणि कढीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे। तर आता कढी पूर्ण बनवून झाल्यानंतर आपण हिला उकळी आणून घेऊया। तर गॅसवर कढी आपल्याला ठेवायची आहे। आता कढी न फुटण्यासाठी तुम्हाला मी इथे एक ट्रिक सांगणार आहे। तर कढी आपल्याला सतत हलवत राहायची आहे। मी यामध्ये थोडीशी हळद सुद्धा घालून घेतलेली आहे। बऱ्याचदा कढी बनवताना ती फुटते, परंतु ती फुटू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे कढी सतत हलवत राहायची आहे। कढी सतत हलवण्यामुळे ती फुटत नाही, अगदी छान होते। तर मस्त उकळी येईल तोपर्यंत कढी आपल्याला इथे हलवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कढीला मस्त उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि इथे दगड सुद्धा मस्त गरम झालेला आहे। तर तो आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे खोलगट भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची वाफ आपल्या हातावर येणार नाही। त्यानंतर अर्धा चमचा जिरं आपल्याला या दगडावर घालून घ्यायचं आहे। 1 चमचा तूप घालून घेऊया। तुम्ही लोणी असेल तर लोणी सुद्धा वापरू शकतात आणि तूप घातल्यानंतर लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण अर्ध्या मिनिटानंतर लगेचच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि जी बनवून घेतलेली कढी आहे ती यामध्ये घालायची आहे। कढी भांड्यामध्ये ओतत असताना आपण थोडी काळजीपूर्वक ती ओतली पाहिजे, नाहीतर त्याची वाफ आपल्या हातावर येऊ शकते। त्यानंतर लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त अशी ताकाची कढी बनवून तयार आहे। ही कढी 2 ते 3 दिवस मस्त टिकते, अजिबात खराब होत नाही। फक्त आपण जेव्हा ती खाणार आहे त्याआधी तिला गरम करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। कढी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।